मुलांच्या आवडीचा टिफिन बनवूया, ते म्हणजे लेअरवाले बटाट्याचे मिनी पराठे. कसे बनवायचे ते पाहूया. एका भांड्यात 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, थोडा ओवा चोळून टाकायचा आणि थोडीशी हळद टाकायची. आता हे सगळं मिक्स करायचं. लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसंच मळून बाजूला ठेवायचं मुरण्यासाठी. शिजवलेला बटाटा किसणीने किसून घ्यायचा. जेवढं तुम्हाला पराठे बनवायचे तेवढा बटाटा वापरायचा. कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडा कढीपत्ता टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर थोडीशी किंवा धना पावडर, जे मसाले तुमच्याकडे असतील ते टाकायचे, थोडे जिरे पण टाकायचे. आता हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचं. किसणीने किसल्यामुळे बटाटा पटकन मिक्स होतो. आता आपण मळून ठेवलेलं पीठ चांगलं मुरलेलं आहे, त्याचा एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि जसं चपाती लाटतो सेम तशाच पद्धतीने सुकं पीठ लावून हे चपातीसारखं असं मोठं लाटून घ्यायचं आणि खूप जाड नको किंवा खूप पातळही नको. आता आपण बटाट्याचं मिश्रण बनवले ते याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आणि असा रोल करून घ्यायचा. थोडासा परत फिरवून घ्यायचा आणि चाकूने असे कट करून घ्यायचे. तर पाहू शकतात मस्त असे लेअरवाले इथे आपले हे पराठे तयार होतात. हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि हाताला चिटकत असेल तर थोडंसं सुकं पीठ लावून थोडं असं दाबून घ्यायचं आणि गोल करायचं, म्हणजे अगदी छोटे छोटे मिनी पराठे तयार होतात. आता फ्राय करूया. पॅनवरती तेल, तूप काही वापरू शकतात. मी तर तेलामध्ये हे पराठे भाजून घेते. पॅनवरती अलटीपलटी करून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. डिटेलमध्ये रेसिपी फोटोच्या खाली त्रिकोणात टच करून पाहू शकता. सबस्क्राईब करा.